नागपूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर संत्र्याचं शहर उभं राहतं. पण या शहरात एक अशी जागा आहे जिथे मोबाईलची रिंगटोन नाही, गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाचा आवाज आहे. शेकडो पक्ष्यांचं संगीत, हजारो झाडांचा श्वास आणि शहराच्या मध्यभागी निर्माण झालेलं एक जिवंत जंगल. आज आपण फिरायला नाही तर शिकायला आलो आहोत या हिरव्या जगाबद्दल. कारण प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी आणि प्रत्येक पायवाट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात NM डायरीज. आज आपण आलो आहोत नागपूरमधील प्रसिद्ध ऑक्सिजन बर्ड पार्कमध्ये. ही फक्त पिकनिक स्पॉट नाही, तर जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पक्षी निरीक्षण यांचं एक सुंदर उदाहरण आहे. चला या हिरव्या प्रवासाला सुरुवात करूया. नागपूर शहराच्या पश्चिम भागात विकसित करण्यात आलेला हा पार्क नागरिकांना हिरवळ, स्वच्छ हवा आणि पक्ष्यांचं नैसर्गिक अधिवास अनुभवण्यासाठी तयार करण्यात आला आहे. शहरीकरणामुळे झपाट्याने कमी होणाऱ्या हरितक्षेत्रांच्या पार्श्वभूमीवर अशा उद्यानांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय वन सर्वेक्षण आणि पर्यावरण अभ्यासानुसार शहरामधील हरित क्षेत्रे स्थानिक तापमान कमी करण्यास, धूळ रोखण्यास आणि जैवविविधता टिकवण्यास मदत करतात. पहिल्याच नजरेत जाणवतं इथलं वातावरण किती शांत आहे. शहरात असूनही शहरापासून दूर असल्यासारखं वाटतं. तुम्हाला माहिती आहे का, एका शहराची गुणवत्ता फक्त मोठ्या रस्त्यांनी ठरत नाही, तर त्या शहरात किती हिरवळ शिल्लक आहे यावरही ठरते. नागपूर हे भारताच्या जवळपास भौगोलिक मध्यभागी वसलेलं शहर आहे. विदर्भ प्रदेशातील हे शहर उष्ण हवामानासाठी ओळखलं जातं. उन्हाळ्यात तापमान अनेकदा 45°C पर्यंत पोहोचतं. अशा हवामानात मोठी वृक्षसंपदा शहरासाठी नैसर्गिक एअर कंडिशनरचं काम करते. म्हणूनच ऑक्सिजन बर्ड पार्कसारख्या जागा केवळ फिरण्यासाठी नाहीत, तर शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का, एक प्रौढ झाड वर्षभरात इतका ऑक्सिजन तयार करू शकतं की साधारण 2 माणसांच्या श्वसनासाठी त्याचा उपयोग होतो. मात्र हा आकडा झाडाचा प्रकार, वय आणि हवामान यानुसार बदलू शकतो. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, पक्षी नेमके येथेच का येतात? कारण पक्ष्यांना फक्त झाडं पुरेशी नसतात. त्यांना अन्न लागतं, पाणी लागतं, सुरक्षित घरटं लागतं आणि शांत वातावरण लागतं. जेव्हा एखाद्या ठिकाणी विविध प्रकारची झाडं लावली जातात, फुलं येतात, कीटक वाढतात, बिया तयार होतात, तेव्हा संपूर्ण अन्नसाखळी तयार होते आणि मग निसर्ग स्वतःच पक्ष्यांना इथे घेऊन येतो. कान देऊन ऐका, किती वेगवेगळे आवाज आहेत. प्रत्येक आवाज एका वेगळ्या पक्ष्याचा. भारतात सुमारे 1300 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. महाराष्ट्रातही अनेक निवासी आणि स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. अशा हरित परिसरात सामान्यपणे बुलबुल, सनबर्ड, ड्रोंगो, किंगफिशर, कोकिल, टेलर बर्ड, पॅराकीट, मैना आणि इतर स्थानिक पक्षी दिसू शकतात. पक्षी निरीक्षण करताना संयम ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं, कारण निसर्ग घाईत दिसत नाही. फार कमी लोकांना माहीत असलेली गोष्ट म्हणजे पक्ष्यांचा आवाज हा फक्त गाणं नसतो. तो त्यांच्या संवादाचा, जोडीदार शोधण्याचा, इशारा देण्याचा आणि स्वतःचा परिसर जाहीर करण्याचा मार्ग असतो. या पार्कमध्ये दिसणारी प्रत्येक झाड फक्त सावली देत नाहीत, ती कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, मातीची धूप रोखतात, पावसाचं पाणी जमिनीत मुरायला मदत करतात आणि हजारो सूक्ष्मजीवांचं घर बनतात. एका झाडावर कधीकधी शेकडो प्रकारचे कीटक, बुरशी, पक्षी आणि सूक्ष्मजीव अवलंबून असतात. म्हणूनच एक झाड तोडणं म्हणजे फक्त एक खोड कापणं नाही, तर संपूर्ण छोटं परिसंस्थाच नष्ट करणं असतं. आपण अनेकदा झाडाकडे फक्त सावली म्हणून पाहतो, पण प्रत्यक्षात ही झाडं हजारो जीवांचं घर आहेत.
भारतामध्ये वाढतं शहरीकरण, प्रदूषण आणि नैसर्गिक अधिवास कमी होणं ही पक्ष्यांसाठी मोठी आव्हानं आहेत. म्हणूनच अशा उद्यानांचं संवर्धन केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. जर आपण प्लास्टिक टाकलं नाही, पक्ष्यांना त्रास दिला नाही आणि झाडांचं संरक्षण केलं, तर पुढील पिढ्यांनाही हा निसर्ग अनुभवता येईल. शहरी हरित क्षेत्रे उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानले जातात. यालाच वैज्ञानिक भाषेत अर्बन हीट आयलँड इफेक्ट कमी करणारा घटक असं म्हटलं जातं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा मोठ्या गोष्टी शोधत असतो, पण आनंद तो अशाच छोट्या क्षणामध्ये दडलेला असतो. एका पक्षाच्या उडण्यात, झाडांच्या सळसळीत आणि शांतपणे चालणाऱ्या या पायवाटामध्ये. कदाचित निसर्ग आपल्याला नेहमीच बोलावत असतो, फक्त आपण ऐकत नाही. आजचा हा प्रवास फक्त एका उद्यानाचा नव्हता, तो होता निसर्गाशी पुन्हा एकदा जोडले जाण्याचा. आपण आयुष्यात खूप काही कमवण्याच्या धावपळीत असतो, पण शुद्ध हवा, पक्ष्यांचं गाणं आणि काही क्षणांची शांतता यांची किंमत पैशात मोजता येत नाही. आज आपण ज्या झाडांच्या सावलीत चाललो, ती झाडं कोणीतरी अनेक वर्षापूर्वी लावली होती. म्हणूनच आज आपण त्यांचा श्वास घेऊ शकतो. आता प्रश्न आहे, आपण पुढच्या पिढीसाठी काय सोडून जाणार? फक्त कॉन्क्रीटच्या इमारती की अशीच हिरवीगार जंगलं? कारण निसर्ग आपल्याकडून फार काही मागत नाही, फक्त थोडी काळजी, थोडा आदर आणि थोडं संवर्धन. जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही एखादं झाड लावाल किंवा एखाद्या पक्ष्यासाठी पाण्याचं भांडं ठेवाल, तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक चांगलं काम करत नाही, तर पृथ्वीचं भविष्य थोडंसं अधिक सुंदर बनवत आहात. आणि कदाचित हीच या प्रवासाची सर्वात मोठी शिकवण आहे. ऑक्सिजन बर्ड पार्कचा हा सुंदर आणि ज्ञानवर्धक प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या शहरातही अशी एखादी निसर्गरम्य किंवा कमी परिचित जागा असेल तर तिचं नावही आम्हाला जरूर कळवा. कदाचित आमचा पुढचा प्रवास तिथेच असेल. चला निसर्गावर प्रेम करूया, त्यांचं संरक्षण करूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी अधिक हिरवं, अधिक सुंदर जग निर्माण करूया. पुन्हा भेटू एका नव्या ठिकाणी, नव्या गोष्टीसह. तोपर्यंत भटका, शिका आणि निसर्गाशी जोडलेले राहा. जय हिंद. जर या प्रवासातून तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच महाराष्ट्रातील निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि पर्यटन स्थळांच्या माहितीपूर्ण प्रवासासाठी NM डायरीज सोबत नक्की जोडलेले राहा. कारण प्रत्येक प्रवास फक्त एका ठिकाणापर्यंत मर्यादित नसतो, तो आपल्याला स्वतःला अधिक समृद्ध करून जातो.
जमशन आला नवीन नागपूर बनणार आहे बुलेट ट्रेन मिळून जाईल काँग्रेसचे महाराष्ट्र बनला शक्तीपीठ महामार्ग येशील डायरेक्ट तुला चला तिकडे तिकडे बघू चला आरोही हो कडुनिंब शिरा साजा अरे सरफ फोटो वीडियो